श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत कसे करावे, पारायण कसे करावे, आपल्या मनातील कोणती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी पारायण कसे करावे याची संपूर्ण माहिती तुम्ही या व्हिडिओतून पाहणार आहात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण कसे करावे हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम दिनशुद्धी पाहून पारायण करावे. स्वामींच्या भक्तीला सेवेला काळ वेळेचे बंधन नाही. तथापि पारायणासाठी सोमवार, गुरुवार व पर्वणीय काळ उत्तम समजावा. त्यानंतर दशमी, एकादशी व द्वादशी या दिवशी 3 दिवसांचे पारायण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे. याप्रमाणे आपली श्रद्धा, भक्ती व इच्छा यानुसार या पोथीचे 3, 7, 11, 21 असे पारायण करावे. प्रत्येक पारायण हे खूप महत्त्वपूर्ण ठरते. सकाळी स्नानानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. पारायणासाठी निश्चित वेळ केल्यास उत्तमच. स्नानानंतर शुद्ध वस्त्रे नेसून मस्तकी गंध लावून नित्याची देवपूजा करून कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव व श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. पारायणाच्या प्रारंभी किंवा प्रथम दिनी उजव्या तळहातावर पैभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी वा दिनांक व वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इस्पित प्राप्तीसाठी हे पारायण करीत आहोत ते बोलावे. अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करून ते पाणी ताम्हणात सोडावे. नंतर हे पाणी तुळशीत घालावे. अशा पद्धतीने आपण आपल्या मनातील संकल्प करावयाचा असतो. त्यानंतर आपण चौरंगावर उत्तम वस्त्र अंथरून त्यावर श्रींची तसबीर व मूर्ती ठेवावी. भोवती सुंदर अशी रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य या सर्व गोष्टींनी श्रींची पूजा करावी. गंधाक्षदा व पुष्प वाहून पोथीचीही पूजा करावी. पोथी यामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करून ही पूजा करावयास बसावे. आसनावर बसून श्रींना व पोथीला वंदन करून आणि अर्थाकडे लक्ष देऊन शांतपणाने वाचन करावे. त्या समयी श्री स्वामी महाराज आपल्या सन्मुख साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन चाललेले असताना साजूक तुपाचा दिवा अखंड लावावा. कृपया हा साजूक तुपाचा दिवा विझणार नाही याकडे तुम्ही विशेष लक्ष द्यावे. अखंड दीप प्रज्वलित राहावा याची काळजी घ्यावी. वाचन झाल्यानंतर स्वामींच्या तसबिरीला गंध, हळद, कुंकू व फुले वाहत उदबत्ती व दीप ओवाळून वंदन करावे. नैवेद्य दाखवावा व सर्वांनी प्रसाद घ्यावा. स्वामींना नैवेद्य दाखवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची. प्रत्येक नैवेद्यावरती आपण तुळशीपत्राचे एक तरी पान ठेवावे. यातून नैवेद्य शुद्ध व परिपूर्ण असा तयार होतो. सांगता दिनी ब्राह्मणास व ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र व दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिदा, वस्त्र व दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. हे खूप गरजेचे मानले जाते. तसेच सायंकाळी जवळपास असलेल्या श्रींच्या मठात व मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेऊन यावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. एक भक्त राहावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे. वादविवाद, भांडण, तंटा आदी गोष्टी टाळाव्यात. श्रींचे नामस्मरण करावे. त्यांच्या चरित्रकथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन व आत्मपरीक्षण करावे. याच काळात आपल्याला गायी दिसल्यास गायीचीही पूजा करावी व गायीला नैवेद्य खाऊ घालावा. अशा पद्धतीने आपण हे पारायण करणार आहोत. पारायण केल्यास नक्कीच फलप्राप्ती होते. तसेच आपण जितक्या मनोभावे हे पारायण करणार आहोत तितक्याच मनोभावे आपल्याला स्वामी काही ना काही देत असतात. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.